ब्लॉकेज नंबर 3, बार्गेनिंग. बाजारात जातो आपण, मावशी भाजी कशी दिली? 10 रुपयानं. 5 रुपये देणार? प्रत्येक गोष्टीबद्दल बार्गेनिंग करायची, प्रत्येक गोष्टीबद्दल भाव करायचा. पैशाबद्दलचा एक नियम सांगतोय मी तुम्हाला सगळ्यांना, रादर निसर्गाचा एक नियम सांगतोय. निसर्गाचा नियम एक असा आहे, याला लॉ ऑफ गिव्हिंग असं म्हणतात, देण्याचा नियम. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट निसर्गाकडून पाहिजे असेल तर निसर्गाकडे ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात सुख, समाधान, आनंद, टेन्शन, काळजी, दुःख, रोग, पैसा, सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. तो द्यायला बसलाय. तो आपल्याला कधी देतो माहिती आहे या गोष्टी? बघूया आपण. समजा तुम्हाला जंगल पाहिजे, निसर्गाकडून जंगल पाहिजे. तुम्ही निसर्गाला म्हणता मला जंगल दे. निसर्ग म्हणतो ठीक आहे तुला जंगल देईन, पण एक गोष्ट मला दे ना, एक बी दे. त्या बी पासून मी पूर्ण जंगल तुला तयार करून देतो. म्हणजे निसर्गाकडून जर एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर निसर्गामध्ये त्याच प्रकारची छोटीशी गोष्ट दान करायला लागते, तर निसर्ग आपल्याला ती भरभरून परत देत असतो. तुम्हाला प्रचंड सुख पाहिजे का? भरपूर सुख पाहिजे का? थोडंसं सुख निस्वार्थ भावनेनं दुसऱ्याला द्या, तुम्हाला सुख भरभरून मिळेल. आनंद पाहिजे का? दुसऱ्याला थोडासा आनंद द्या, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद यायला लागेल. एक खड्डा काढल्यानंतर तुमच्यासाठी 10 खड्डे तयार असतात. भरपूर शिव्या पाहिजे असतील, एखादी शिवी देऊन बघा, भरपूर शिव्या मिळतील तुम्हाला. म्हणजे लॉ ऑफ गिव्हिंग काय सांगतो? एखादी गोष्ट जर थोड्याशा प्रमाणात जर लोकांना दिली तर, किंवा निस्वार्थ भावनेनं दान केली निसर्गामध्ये, तर निसर्ग तुम्हाला ती भरभरून देत असतो. हेल्थच्या बाबतीत म्हणजे आपल्या आरोग्याच्या बाबतीत पण असंच सांगितलं जातं. तुम्हाला एखादा आरोग्याचा प्रॉब्लेम आहे का? एक गोष्ट करा, फक्त तुमच्यासारखा प्रॉब्लेम असणारा व्यक्ती शोधा आणि त्या व्यक्तीचा रोग बरा करण्यासाठी तिला मदत करा. तुमचा प्रॉब्लेम बरा व्हायला लागतो. म्हणजे तुमचे गुडघे दुखतात का? एखाद्या व्यक्तीला काठी घेऊन द्या. तुम्हाला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे का? एखाद्या व्यक्तीला चष्मा करून द्या. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्या प्रकारच्या व्यक्तीला त्या प्रकारची तो प्रॉब्लेम बरा करण्याची मदत करा. तुमचा प्रॉब्लेम बरा व्हायला लागतो. लॉ ऑफ गिव्हिंग पैशाच्या बाबतीत काय सांगतो? तुम्हाला असं वाटलं असेल की तुम्हाला भरपूर पैसा पाहिजे, तर निसर्गामध्ये थोडासा पैसा दान करा. अगदी असंच काही नाही, दानच केलं पाहिजे असं काही नाही. लॉ ऑफ गिव्हिंग असं सांगतो, तुम्हाला जर भरपूर पैसा पाहिजे असेल तर दुसऱ्याला पैसे मिळवायला मदत करा. बार्गेनिंग करत असताना आपण तो व्यक्ती आणि पैसा याच्यामध्ये येऊन उभे राहतो आणि म्हणतो बघतोच कसा पैसा मिळवत असतो. म्हणजे एखाद्याला पैसा मिळवण्यापासून आपण परावृत्त करायला जातो, पैशाच्या मार्गातला अडथळा बनतो आणि आपल्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम चालू होतो. म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीला म्हणून भेटाल ना, थोडासा असा विचार करायला लागा, माझ्या दृष्टीनं या माणसाला पैसे मिळवून देण्यासाठी मी काय करू शकतो, असा नेहमी विचार करा आणि त्या दृष्टीनं कृती करा. तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रवाह वाढत चाललेला आहे. मग याचा अर्थ बार्गेनिंग करू नये असा आहे का? म्हणजे मी आता सांगितलं की बार्गेनिंग करत असताना तुम्ही पैसा आणि मनुष्य, ती व्यक्ती याच्यामध्ये येऊन उभं राहत असता आणि तुमच्या पैशाच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होत असतात. म्हणजे जे लोक अति बार्गेनिंग करतात त्यांच्याकडे येणारा पैशाचा प्रवाह बघा, त्याला तितकेच फाटे फुटलेले असतात. मग याचा अर्थ बार्गेनिंग करू नये असा आहे का? अजिबात नाही. ज्या ठिकाणी चोरच विकायला बसलाय तिथं बार्गेनिंग केलंच पाहिजे. ज्या ठिकाणी बार्गेनिंगची शक्यता गृहीत धरून रेट्स अगोदरच वाढवून ठेवलेत त्या ठिकाणी तुम्ही बार्गेनिंग केलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर चौपट रेट्स लावलेले असतात. 400 रुपये सांगितले तर 100 रुपयाला ती वस्तू असते. हे जर तुम्हाला माहिती असेल तर त्या ठिकाणी बार्गेनिंग केलंच पाहिजे. आपण बार्गेनिंग कोणाबरोबर करतो? कष्टकरी माणसांबरोबर, किंवा जी आपल्याकडून फारसे काही पैसे मिळवत नाही आहेत, जी खरोखर कष्ट करून तिथं पैसा मिळवायला बसलेले आहेत, असल्या माणसांबरोबर आपण बार्गेनिंग करतो. म्हणजे भाजीवाले, फळवाले, रिक्षावाले, हमाल या माणसांच्या बरोबर बार्गेनिंग करून आपल्याला सुख मिळतं. बाजारात गेल्यानंतर बार्गेनिंग पण करायला लागत नाही हो.
तुम्ही विचारा कधी तर बाजारात गेल्यानंतर, मावशी भाजी कशी दिली? 10 रुपयाने दिली, 8 न घ्या. दुसऱ्या वाक्यात रेट सांगितलेला असतो, त्यामुळे तुम्हाला बार्गेनिंगची पण गरज नसते, बरोबर ना? म्हणून आजपासून एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, रिक्षावाल्याबरोबर काल 17 झाले, आज 18 कसे झाले म्हणून भांडण्यापेक्षा कधी तर 20 रुपये देऊन बघा. तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रवाह बदलायला लागेल किंवा सुधारायला लागेल. बार्गेनिंग हा फार मोठा ब्लॉकेज आहे. खडा नंबर 4, ब्लॉकिंग द फ्लो ऑफ मनी असं म्हणतात त्याला. पैशाचा प्रवाह रोखणं. असे लोक बघितलेत तुम्ही? आम्ही कोणाला चहा देत नाही, आम्ही कोणाला चहा घेत नाही, बघितलेत ना? हे आपण कोणाला नाश्ता बिष्टा काही देत नाही. म्हणजे सगळ्यांनी माझ्यासाठी पैसे खर्च करावेत, पण मी कोणासाठी पैसा खर्च करणार नाही या प्रवृत्तीचे लोक असतात. पै पै करून बँक बॅलन्स वाढवत असतात. घरात खायला व्यवस्थित अन्न नसलं तरी चालेल, पण बँक बॅलन्स वाढला पाहिजे. मुलाबाळांना व्यवस्थित हाऊस मौज त्यांची केली नाही तरी चालेल, पण बँक बॅलन्स वाढला पाहिजे या प्रवृत्तीचे लोक असतात. अति कंजूस माणसांच्या बद्दल मी बोलतोय, अति कंजूस माणसांच्या बद्दल. म्हणजे प्रवाह त्यांच्यापर्यंत पैशाचा येतो, पण त्यांच्याकडून पुढे जात नाही, तिथं ब्लॉक झालेला असतो. पैशाचा आणखीन एक नियम. पैशाला इंग्लिशमध्ये करन्सी म्हणतात, आणि करन्सी या शब्दाचं ओरिजिन करंट या शब्दामध्ये आहे. करंट हा नेहमी प्रवाही राहिला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं हा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केलात, तर पैशाला इतकी बुद्धिमत्ता असते की तो गुदमरतो अशा रीतीने साठवला गेलेला पैसा, आणि तो स्वतःचा मार्ग स्वतः शोधतो आणि प्रवाही होतो. मग अशा पद्धतीने साठवलेला पैसा तुम्ही एखाद्या बुडणाऱ्या बँकेत ठेवला असेल, किंवा असाच कुठेतरी खर्च होईल. माहिती आहेत तुम्हाला बरेचसे मार्ग, मी काय सगळेच मार्ग सांगेन असं काही नाही, पण तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीने साठवला गेलेला पैसा हा असाच मार्गाने निघून जातो. म्हणजे मी असं नेहमी सांगतो की काही काही लोकांना चप्पल कमी झिजावं म्हणून 2 पायऱ्या एकदम चढायची सवय असते. काय कंजूसपणा आहे. चप्पल कमी झिजावं म्हणून 2 पायऱ्या एकदम चढतात, पण असं करत असताना त्यांची पॅन्ट फाटत असते. म्हणजे तुम्ही आपल्याकडून जर हे घडत असेल तर थोडंसं जागरूक व्हा. आता तुम्ही मला साहजिकच हा प्रश्न विचाराल, म्हणजे सेव्हिंग करायचं नाही, पैसा उधळायचा का? नाही. आपल्या कमाईच्या 10% रक्कम ही सेव्हिंगमध्ये गेलीच पाहिजे, असा सेव्हिंगचा नियम आहे किंवा पैशाबद्दलचा नियम आहे. 10% रक्कम ही सेव्हिंगमध्ये, 10% रक्कम ही इन्शुरन्समध्ये, 10% रक्कम ही रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये, म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी, स्वतःमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःला गिफ्ट द्यायचे आहेत 10% रकमेच्या. म्हणजे एखादं पुस्तक खरेदी करा, स्वतःचा छंद जोपासण्यासाठी एखादी गोष्ट खरेदी करा, किंवा स्वतःमध्ये एखादी जिम जॉईन करा, एखादा क्लास जॉईन करा. इंग्लिश तुम्हाला सुधारायचं आहे का? स्पोकन इंग्लिशचा क्लास जॉईन करा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास जॉईन करा. स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी 10% रक्कम ही खर्ची घातली पाहिजे असं म्हटलं जातं. पैशाचा नियम सांगतो.